जामोद जीप सर्कल मधील 68 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न। जळगाव जामोद प्रतिनिधी अनिल भगत यांनी घेतलेल्या माहितीनुसार जळगाव जामोद मतदारसंघाचे भाग्यविधाता कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून जळगाव जामोद मतदारसंघात कोट्यवधीचा निधी खेचून आणून मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लावली असून त्यांच्या विकास कामाची घोडदौड सुरूच राहिली। त्यातच दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जामोद जिल्हा परिषद सर्कल मधील विविध विकास कामे व लोकार्पण सोहळ्यासाठी 68 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा त्यांच्या सहचरणी सौ अपर्णाताई संजय कुटे यांच्या हस्ते पार पडला। यामध्ये जलसंधारणाची कामं, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रादेशिक पर्यटन, ब दर्जा तीर्थक्षेत्र, आमदार निधी, सामाजिक न्याय योजना, अल्पसंख्याक विकास, मनरेगा, जिल्हा वार्षिक योजना इत्यादी योजनांमधून सामाजिक सभागृह, अंगणवाडी बांधकाम, जिल्हा परिषद शाळा बांधकाम, आरोग्य केंद्र बांधकाम, रस्ते बांधकाम, स्मारक बांधकाम, पुतळा सौंदर्यीकरणाची पूर्ण झालेली तसेच प्रगती पथावरील मंजूर असलेल्या जामोद जिल्हा परिषद सर्कल मध्ये 68 कोटी रुपयांच्या विविध कामांचा भूमिपूजन, निरीक्षण, लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या सहचरिणी सौ अपर्णाताई संजय कुटे यांच्या हस्ते पार पडला। या सोहळ्याला भाजपा जळगाव जामोदचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, राजू गांधी, माजी जीप सदस्य बंडू पाटील, रुपाली काळपांडे, रामेश्वर अंबडकर, परीक्षित ठाकरे, देवीदास सोपे, संजय भुजबळ, माजी सरपंच संजय धुळे, सुरेश अंबडकर, माजी पंचायत समिती सभापती पंचफुला वंडाळे, अशोक काळपांडे, सुचिता उमाळे, योगिता टापरे, सचिन हागे यांच्यासह जामोद जीप सर्कल मधील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।